छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। बॉडी बिल्डरला अर्थात ज्या बॉडी बिल्डरची एक जिम होती त्याचबरोबर तो बॉडी बिल्डर एका बार मध्ये बाउन्सर म्हणून काम करत होता, त्याला अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आल्याची घटना बिलासपूरमध्ये घडली आहे। डोळ्यात तिखट मिरचीची पूड फेकण्यात आली आणि त्यानंतर क्रूर पद्धतीने हा जो बॉडी बिल्डर आहे त्याला संपवण्यात आल्याची घटना घडलेली आहे। संपूर्ण प्रकरण नेमकं का आहे, या बॉडी बिल्डरला नेमकं का संपवण्यात आलेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोन आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। छत्तीसगडमधील बिलासपूरचा निखिल गोस्वामी पिळदार शरीरयष्टी जिम चालक आणि एका बार मध्ये बाउन्सर म्हणून काम करणारा तरुण। पण गुरुवारी रात्री निखिल सोबत जे घडलं त्यानं संपूर्ण बिलासपूर जिल्हा हादरून गेलाय। कोटा येथील एका भाड्याच्या खोलीवर निखिल आपल्या मित्रांसोबत मद्यपान करत बसलेला होता। पार्टी अत्यंत रंगात आलेली होती। तितक्यात भोला माणिकपुरी नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर त्याने थेटपणे निखिल याच्यासोबत जुन्या कारणावरून आणि त्याचबरोबर एका खासगी विषयावरून जोरदार वादावादी करायला सुरुवात केली। दोघांमध्ये जोरदार वाद झाले। हे वाद एवढे विकोपाला गेले की एकमेकांमध्ये जोरदार भांडणं झाल्याची सुद्धा माहिती आहे। हा जेव्हा वाद वाढत गेला तेव्हा आरोपी भोला आधीच पूर्ण तयारीशी आलेला होता। त्याने आधीच पूर्ण तयारी करून आलेला होता की आपल्याला काहीही करून निखिलला मारायचंय। त्यानंतर त्याने आपल्या सोबत एक मिरचीची पूड आणलेली होती। ती मिरचीची पूड त्याने थेटपणे निखिलच्या डोळ्यामध्ये फेकली आणि त्यानंतर निखिलला काहीच दिसेना असं झालं। या संधीचा फायदा थेटपणे हा जो भोला आहे या भोलाने घेतला आणि त्यामुळे ज्यावेळेस मिरचीची पूड डोळ्यामध्ये गेली तेव्हा निखिल याला काहीच करता आलेलं नव्हतं। त्याला स्वतःचा बचाव सुद्धा करण्यात आलेला नव्हता आणि याचाच फायदा घेत, या संधीचा फायदा घेत नराधम भोलानं जवळ पडलेला एक दगड उचलला आणि थेटपणे या दगडानं सपासप निखिल याच्या डोक्यामध्ये वार करायला सुरुवात केली। या संपूर्ण वारामध्ये निखिल जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि ज्यावेळेस निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडला तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला तात्काळ तातडीनं जवळच्या सिम्स बिलासपूर रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान हा जो तरुण बॉडी बिल्डर होता निखिल याचा मृत्यू झाला। पण या हत्येमागचं खरं कारण नेमकं काय हे सध्या पोलिसाचा तपास करतात। पण या प्रकरणामधला जो आरोपी आहे भोला, याला सध्या याचा पोलीस जो आहे तो सध्या तपास घेत आहेत। त्याचबरोबर हा प्रकार नेमका का घडला, तर हा प्रकार यामुळे घडला असं सांगितलं जातंय की हा जो निखिल होता तो एका विवाहित महिलेशी बोलायचा आणि या संबंधामधूनच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। निखिलच्या एका महिलेसोबतच्या जवळीकतेमुळे थेटपणे तिच्या पतीला संशय आला आणि या सगळ्या संशयामधून थेटपणे निखिल याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची सध्या कसून चौकशी केली जाते। आरोपीच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।